हॅलो डिअर स्टुडंट्स, हाव आर यू ऑल. आय होप सर्वांचा स्टडी छान सुरू असेल. आजपासून आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. नवीन चॅप्टर म्हटलं की थोडं नवा जोश, नवीन उत्साहानं स्टडीला सुरुवात करा. नीट जेई सारखा एक्झाम जर क्रॅक करायच्या असतील तर कंटाळून चालणार नाही. रोजच्या रोज तुम्हाला स्टडी चालू ठेवावा लागेल. आपण जो नवीन सेक्शन स्टार्ट करतो आहे, करंट इलेक्ट्रिसिटी, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. विदाउट इलेक्ट्रिसिटी आवर लाईफ इज नथिंग. विचार करा, इलेक्ट्रिसिटी करंट नसेल तर काय, सगळंच बंद होणार आहे. अशी एकही गोष्ट नाही की ज्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. आउटसाईडचं सोडा, आपल्या बॉडीला सुद्धा इलेक्ट्रिक करंटची गरज आहे. आपली जी नर्व सिस्टीम्स असतात, ज्या बॉडीच्या डिफरंट पार्टला सिग्नल सेंड करतात, काही कमांड्स देतात, त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक करंटच यूज केला जातो. स्मॉल करंट असतो, नियरली 1 मायक्रो एम्पियर असतो हा करंट. मग हा करंट कुठून आला तर बॉडीमध्ये आपल्या जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे डिफरंट एलिमेंट्स आहेत, त्यांचे आयन्स असतात. ह्या आयन्सचा यूज होतो, ज्यामुळं आपल्या बॉडीमध्ये करंट डेव्हलप होतो आणि त्या करंट सिग्नल थ्रूच ह्या सगळ्या कमांड्स दिल्या जातात. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, मेडिकल फील्ड असेल, इंजिनिअरिंग फील्ड असेल, बेसिक सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स, कुठल्याही सेक्शनमध्ये तुम्ही करिअर करा, तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मी म्हटलं की हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, सोपा आहे. नीट जेई पॉईंट ऑफ व्ह्यू याला खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण याच्यावरती 2 क्वेश्चन, नीट असेल जेई असेल, कंपल्सरी विचारले जातात आणि जे सोडवता यायला पाहिजेत, सोपे क्वेश्चन्स आहेत. ओके, सो वी विल स्टार्ट अवर सेक्शन करंट इलेक्ट्रिसिटी. स्टेट बोर्डमध्ये या चॅप्टरचं नाव आपल्याला दिलेलं आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. ओके, तर माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज करंट. करंट वर्ड तुम्हाला फॅमिलियर आहे. तुम्ही स्कूलमध्ये असताना 9th 10thला इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन स्टडी केलेली आहे सर्वांनी. काय डेफिनेशन आहे बघा, इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ चार्जेस किंवा इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण. तुम्हाला डेफिनेशन माहीत आहे. अँड इफ any substance which carry current we call it as conductor, and a substance which do not carry current we call it as insulator. हे आपल्याला माहीत आहे. बट वाय कंडक्टर कॅरी करंट, म्हणजे कंडक्टरमधूनच करंट का पास होतो, त्यामध्ये अशा वेगळ्या काय प्रॉपर्टीज आहेत. अँड वाय इन्सुलेटर्स डू नॉट कॅरी करंट, इन्सुलेटर्समधून करंट का पास होत नाही, याचा कधी विचार केला आहे का? दोघांमध्ये नक्की काय डिफरन्स आहे? आपण ह्या बेसिक टर्मपासून हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे आणि मग त्यामध्ये वन बाय वन डीपमध्ये, डिटेलमध्ये आपण याच्याशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त इलेक्ट्रिक करंट, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला आणि त्याच्यावरती डिपेंड काही न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहोत. तर आपण स्टार्ट करतो इलेक्ट्रिक करंटच्या बेसिकपासून, मीन्स द डिफरन्स बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्समध्ये काय डिफरन्स असेल सांगा. कंडक्टर्स म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं लगेच की करंट कॅरी करत असेल तर कंडक्टर, अँड इफ द करंट इज नॉट कॅरीड बाय सबस्टन्सेस ऑन मटेरियल देन वी कॉल इट ॲज इन्सुलेटर्स. पण यांच्यामधला मेन डिफरन्स काय असेल, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स? तर यांच्यामधला मेन डिफरन्स असा आहे, इन कंडक्टर्स देर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. कंडक्टर्समध्ये लार्ज नंबर ऑफ काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. याच्याबरोबर अपोजिट इन इन्सुलेटर्स नो फ्री इलेक्ट्रॉन्स आर देअर. इन्सुलेटर्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. पण परत याच्यावर एक क्वेश्चन विचारला पाहिजे, मग का नसतात आणि इथं का असतात? कंडक्टर्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स कुठून आले, इन्सुलेटर्समध्ये ते इलेक्ट्रॉन्स का नाही आहेत? तर मग याच्या डीपला आणखी गेलं की थोडं केमिस्ट्रीमध्ये जावं लागेल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता सपोज वी कन्सिडर अन ॲटम ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम मेटल आहे, कंडक्टर आहे, माहिती आहे आपल्याला. अँड इफ वी कन्सिडर द ॲटम ऑफ ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम हॅज ॲटॉमिक नंबर 13. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. याचं जर ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा विचार केला, सपोज दिस इज अवर न्यूक्लियस. हा न्यूक्लियस झाला. इन फर्स्ट ऑर्बिट देर आर 2 इलेक्ट्रॉन्स. इन सेकंड ऑर्बिट देर आर 8 इलेक्ट्रॉन्स. कंप्लीट ऑर्बिट असेल तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 8 इलेक्ट्रॉन्स असतील सेकंड ऑर्बिटमध्ये. आता बघा 2 8 10 झाले. हाऊ मेनी रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स आर, 3 इलेक्ट्रॉन्स. these 3 remaining electrons are in third orbit. या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? आता 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज दी ॲल्युमिनियम ॲटम. एक ॲल्युमिनियमच्या वायर्समध्ये जे ॲटम्स आहेत त्या एका ॲटमचं मी इथं स्ट्रक्चर दाखवलं आहे फक्त. नाव वी कॉल दिस ॲज
इनकम्प्लीट आउटरमोस्ट ऑर्बिट, आणि याचा इम्पॉर्टंट रोल आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. हे पहिली जी दोन कंप्लीट ऑर्बिट्स आहेत यांचा काहीही रोल नसतो इलेक्ट्रिसिटीमध्ये. दिस इनकम्प्लीट आउटरमोस्ट ऑर्बिट, हे जे आहे ऑर्बिट आहे, या ऑर्बिटमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. वी कॉल दीज इलेक्ट्रॉन्स आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही वर्ड यूज केला आहे, व्हॅलन्स ही कंप्लीट करण्यासाठी यूज करतात हे. वी कॉल दीज इलेक्ट्रॉन्स ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पण हे फ्री नाही आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे, बट दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. म्हणजे 0 टेम्परेचर ज्यावेळी असेल त्यावेळी हे इलेक्ट्रॉन्स ह्या ऑर्बिटमध्येच असतात आणि इथं काय करतात? ते रिव्हॉल्युशन्स करतात. ह्या ऑर्बिटमध्ये या इलेक्ट्रॉन्सचं काय होत असतं? रिव्हॉल्युशन्स होत असतं. याचा अर्थ ते फ्री नाही आहेत. मग कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात? फ्री असतात. मग ॲल्युमिनियम कंडक्टर आहेत, तर मी तर म्हटलं की हे इलेक्ट्रॉन्स फ्री नाही आहेत. मग हे फ्री कधी होतात? तर रूम टेम्परेचर ज्यावेळी आपण कन्सिडर करतो, रूम टेम्परेचर ज्यावेळी कन्सिडर करतो आपण, जे नियरली 27 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे एक तसं हाय टेम्परेचर झालं आहे. आणि बिकॉज ऑफ दिस टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस, ह्या सराउंडिंग स्पेसमध्ये एक थर्मल एनर्जी असते. आपल्याला जे हीट जाणवते ना, आत्ताही जाणवू शकते, ही जी थर्मल एनर्जी आहे बिकॉज ऑफ दिस रूम टेम्परेचर, दिस थर्मल एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय दीज इलेक्ट्रॉन्स. सराउंडिंगला जी थर्मल एनर्जी असते ह्या टेम्परेचरमुळं, ही थर्मल एनर्जी हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय करतात? ॲब्झॉर्ब करतात. आता यांची एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये आयोनायझेशन एनर्जी हा वर्ड यूज केला आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक ऑर्बिटमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ईच अँड एव्हरी इलेक्ट्रॉन हॅज सम अमाऊंट ऑफ एनर्जी. प्रत्येकाची एक एनर्जी लेवल आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहात स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये. आणि मग हे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स 3 इलेक्ट्रॉन्स, यांना जर फ्री करायचं असेल तर त्यांना एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते. मग ते एक्साईट होतात आउटर ऑर्बिटला. एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन शिकलाय तुम्ही, त्यामध्ये डिफरंट सिरीज आहेत, बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, केमिस्ट्रीमध्ये झालं आहे तुम्हाला ते. मग यांना फ्री करण्यासाठी यांना एक्सटर्नल एनर्जी द्यावी लागते. मग ती कुठून मिळाली? दिस थर्मल एनर्जी. ह्या रूम टेम्परेचरमुळे जी एनर्जी क्रिएट झाली, थर्मल एनर्जी, बिकॉज ऑफ दिस थर्मल एनर्जी these 3 electrons absorbs these thermal energy and their energy increases. यांची एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. आणि यांची एक पर्टिक्युलर आयोनायझेशन एनर्जी असते. यांची काय असते? काय आयोनायझेशन एनर्जी, म्हणजे तेवढी एनर्जी एक्सटर्नल यांना जर दिली तर हे इलेक्ट्रॉन एक्साइट होतात आणि फ्री होऊ शकतात. आणि मग रूम टेम्परेचरमुळे ही जी थर्मल एनर्जी आहे ती हे इलेक्ट्रॉन्स ॲब्झॉर्ब करतात अँड दीज इलेक्ट्रॉन्स विल बी फ्री. हे इलेक्ट्रॉन्स ॲटमपासून एक्साइट होऊन काय होतात? फ्री होतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स फ्री झालेत. आता कशामुळं झालेत? बिकॉज ऑफ दी सराउंडिंग थर्मल एनर्जी. ही सराउंडिंगच्या एनर्जीमुळं हे इलेक्ट्रॉन्स काय झाले? फ्री झाले. तुम्हाला द्यावी लागते का एनर्जी? म्हणजे सपोज आपल्याकडे एखादी ॲल्युमिनियमची वायर आहे आणि ह्या ॲल्युमिनियम म्हटलं की कंडक्टर, अँड वी नो दॅट इन कंडक्टर देर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ह्या वायरमध्ये आहेत. पण मी काय म्हटलं होतं इथं, ह्या ॲल्युमिनियमचा हा ॲटम आहे, या ॲटममधले हे इलेक्ट्रॉन्स फ्री होतात. पण कधी त्यांना एनर्जी मिळाली तर. मग कधी एनर्जी मिळते त्यांना? तर रूम टेम्परेचरला. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचरही सफिशियंट आहे या इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी. अँड नाव दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्री. कारण कंडक्टर्सचा विचार करतो आपण त्यावेळी, दीज इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंड इलेक्ट्रॉन. हे बाउंडेड असतात न्यूक्लियस सोबत, बट लूजली बाउंड. म्हणजे हे टाईटली बाउंड नाही आहेत. न्यूक्लियसने यांना जे बाइंडिंग एनर्जी असते यांची, ती बाइंडिंग एनर्जी कमी असते. त्यामुळे हे इझिली काय होतात? फ्री होतात. म्हणजे हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स, त्याच इलेक्ट्रॉन्समुळं कंडक्टरमधून करंट काय होतो? पास होतो. लक्षात आलं? म्हणजे कंडक्टर्समध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते या रिझनमुळं असतात. आता मग इन्सुलेटर्समध्ये का नाही आहेत? असाच एखादा इन्सुलेटरचा ॲटम कन्सिडर केला आपण, त्यातले हे आउटर मोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स आहेत. पण या इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी जी लागणारी एनर्जी असते, ती एनर्जी ही थर्मल एनर्जी सफिशियंट नाही. म्हणजे रूम टेम्परेचरला ही जी एनर्जी आहे इथं, तेवढ्या एनर्जीमुळे हे इलेक्ट्रॉन्स काय होत नाही आहेत?
फ्री होत नाहीत. का? बिकॉज दीज इलेक्ट्रॉन्स आर टाईटली बाउंडेड विथ दी न्यूक्लियस. न्यूक्लियस सोबत ते टाईटली बाउंडेड असतात, म्हणून ते लवकर फ्री होत नाहीत. आणि इलेक्ट्रॉन्स फ्री नाही झाले की मग ते फ्लोही होणार नाहीत, करंट पास होणार नाही. आणि म्हणूनच आपण तशा टाईपच्या मटेरियल्सना काय म्हणतो? इन्सुलेटर्स. म्हणजे इन्सुलेटरमध्ये काय नसतात? फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. का नाही आहेत? ते फ्री होत नाहीत लवकर, कारण ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे न्यूक्लियससोबत टाईटली कसे असतात? बाउंडेड असतात, म्हणून ते फ्री होत नाहीत लवकर. आणि याच्या अपोजिट बरोबर कंडक्टर्समध्ये दीज इलेक्ट्रॉन्स आर लूजली बाउंडेड. आणि लूजली बाउंड असल्यामुळे यांना थोडी जरी एनर्जी दिली, म्हणजे सराउंडिंग टेम्परेचरची जरी एनर्जी मिळाली, तरी ते लगेच काय होतात? फ्री होतात. अँड नाव दीज आर दी फ्री इलेक्ट्रॉन्स इन कंडक्टर. अँड बिकॉज ऑफ दीज फ्री इलेक्ट्रॉन्स करंट पासेस थ्रू कंडक्टर. म्हणजे या फ्री इलेक्ट्रॉन्समुळंच कंडक्टरमधून करंट काय होतो? पास होतो. म्हणजे आता पहिला मेन डिफरन्स हा एवढाच डिफरन्स लक्षात ठेवा, डिफरन्स बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. आता यातही इन्सुलेटरची काही गरज नाही आहे, कारण त्याचा आपण स्टडी करणारच नाही. आपल्याला फोकस करायचं आहे कशावरती? कंडक्टर्स. ओके, सो इन कंडक्टर्स देर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत म्हटलंय आपण, पण ते मग कुठं जातात? वायरमधून बाहेर येतात, वायरमध्येच असतात, स्टेशनरी असतात. नक्की त्यांचा कसा रोल आहे? सपोज दिस इज अवर कंडक्टिंग वायर. आता वायर म्हटलं की शेप कसा असतो सांगा वायरचा? वायर कधी तुम्ही रेक्टँग्युलर चौकोनी बघितले का? नाही. वायर म्हटलं की सिलेंड्रिकल वायर असते शेपमध्ये. सो एक लार्ज दाखवले, एवढी लार्ज वायर नसते, फक्त मी दाखवले दिस इज अवर कंडक्टिंग वायर. आता कंडक्टर असेल देन दिस वायर हॅज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. मी इथे इलेक्ट्रॉन्स दाखवतो. सो दीज आर दी इलेक्ट्रॉन्स. तुम्ही म्हणाल की वायरमध्ये फक्त इलेक्ट्रॉन्सच आहेत का? नो. इलेक्ट्रॉन ज्या ॲटमपासून फ्री झालेत ते ॲटम्सही आहेत ना. आणि मला सांगा त्या ॲटम्सवरती, रिमेनिंग ॲटम्सवरती चार्ज कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. वी कॉल इट ॲज आयन्स. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही त्याला काय म्हणता? आयन्स म्हणता. मी फक्त इथं इलेक्ट्रॉन्स दाखवले. दिस इज अवर कंडक्टर अँड विच हॅज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आता इथं वायरमध्ये हा काय आहेत? लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्री आहेत, पण स्टेशनरी आहेत का मोशनमध्ये आहेत? तर हे सगळे इलेक्ट्रॉन, ऑल दीज इलेक्ट्रॉन्स मूव्ज विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी स्पीड. म्हणजे हे मोशनमध्ये असतात. ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर मूविंग, पण यांची जी मोशन आहे ती सेम डायरेक्शननं नाही. डायरेक्शन यांच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येकाची डिफरंट आहे. ह्याला आपण रँडम मोशन म्हणूया. ओके, देअर मोशन इज रँडम मोशन. म्हणजे यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर इन मोशन, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी मोशनमध्येच आहेत, त्यांना व्हेलॉसिटी आहे. वी कॉल सच व्हेलॉसिटी ॲज थर्मल व्हेलॉसिटी. यांना कसली व्हेलॉसिटी म्हणणार आपण? थर्मल. म्हणजे ही एक वायर आहे, सपोज एक कॉपर वायर आहे, कंडक्टिंग आहे. इथं कुठलाही सेल नाही, काही नाही आहे. दिस कंडक्टिंग वायर कॅरीज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ह्या वायरच्या आतमध्ये लार्ज नंबर ऑफ काय आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर इन मोशन. सेल वगैरे काही नाही, फक्त वायर आहे. तरीही या वायरमधले इलेक्ट्रॉन्स वायरच्या या एंडपासून या एंडपर्यंत कुठेही जाऊ शकतात, कुठल्याही डायरेक्शननं मूव्ह होऊ शकतात. हे फ्री असतात आणि ते मोशनमध्ये असतातच. त्यांची ही जी मोशन आहे आणि त्यांची ही जी व्हेलॉसिटी आहे, याला कुठली व्हेलॉसिटी म्हणायचं? थर्मल व्हेलॉसिटी. कारण सराउंडिंग थर्मल एनर्जीमुळंच त्यांना ही काय मिळालेली असते? व्हेलॉसिटी मिळालेली असते. आपण हे आणखी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगितलं हे असेल कदाचित. सो दिस थर्मल व्हेलॉसिटी इज व्हेरी लार्ज, ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻² to 10⁻⁴ मीटर पर सेकंड. एवढ्या लार्ज व्हेलॉसिटीनं हे मोशनमध्ये असतात. कसली व्हेलॉसिटी म्हणणार आपण यांना? थर्मल व्हेलॉसिटी. मग तुम्ही म्हणाल की इलेक्ट्रॉन तर इथं मोशनमध्ये आहेत, मग ह्याला आपण करंट का म्हणत नाहीये? करंट इज व्हॉट? करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, चार्जेस मोशनमध्ये आले, फ्लो झाले की त्याला करंट म्हणतो आपण. तुम्ही स्टडी केले, आपण बघणार आहे डेफिनेशन. मी त्याच्या आधीचं बेसिक सांगतोय तुम्हाला. मग हे इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहेत, देन फाय वी डू नॉट कॉल इट ॲज करंट. याला आपण का करंट म्हणत नाहीये? बिकॉज द डायरेक्शन ऑफ मोशन और व्हेलॉसिटी ऑफ ऑल दीज इलेक्ट्रॉन्स इज नॉट सेम. ह्या सगळ्यांची, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर इकडं मूव्ह होत असेल
तर दुसरा एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिट मूव्ह होतोय. याचा अर्थ या एका सिंगल इलेक्ट्रॉनमुळे जेवढा करंट तयार होईल तेवढाच करंट या इलेक्ट्रॉनमुळे तयार होईल, पण याचा करंट अपोजिट तयार होणार, ते एकमेकांना कॅन्सल होणार आणि रिझल्टंट व्हेलॉसिटी काय सांगतोय बघा, रिझल्टंट इथं लिहितो आम्ही, रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ ऑल दीज इलेक्ट्रॉन्स इज 0. म्हणजे मी म्हटलं की ह्या वायरमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती आहे, सांगू शकताय का तुम्ही पर्टिक्युलर? प्रत्येकाची डिफरंट आहे. सो नेट व्हेलॉसिटी ऑर रिझल्टंट व्हेलॉसिटी वी कन्सिडर्ड 0. म्हणून आपण म्हणतो की ह्या वायरमधले इलेक्ट्रॉन मोशनमध्ये नाहीत. ॲक्च्युली नाहीत का? आहेत ते मोशनमध्ये, फक्त रँडम आहे. मग करंट कधी बनायचं? करंट कधी बनवू शकतोय आपण? व्हेन ऑल दीज इलेक्ट्रॉन्स मूव्ज इन सेम डायरेक्शन. हे सगळे इलेक्ट्रॉन जर एकाच डायरेक्शननं मोशनमध्ये आले, देन वी कॉल इट ॲज इलेक्ट्रिक करंट. तरच आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे आता एखाद्या वायरमधून करंट पास करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे आपल्याला, इथं काय काम करायचं आहे कळालं. ह्या जे रँडम मोशनमध्ये आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला एका डायरेक्शननं फ्लो करायचं, एका डायरेक्शननं आणायचं आहे, मग आपण त्याला काय म्हणणार, करंट म्हणणार. मग फ्लो करायचं आहे, फ्लो झाला पाहिजे म्हणजे चार्जेस एका डायरेक्शननं मूव्ह झाले पाहिजेत, फ्लो झाले पाहिजेत. फ्लो कधी होतो सांगा, आपोआप तर होत नाही. एक एक्झाम्पल सांगतो मी. सपोज वी हॅव ए वॉटर टँक हिअर. एक लार्ज वॉटर टँक आहे या टाईपमध्ये. ओके, दिस इज अवर अर्थ सरफेस. ओके, दिस टँक कॅरी लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर आहे. आता वॉटर आहे, स्टेशनरी वॉटर आहे. स्टेशनरी वॉटर असेल तर तुमच्या लक्षात येत असेल स्टोअर्ड वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. यू सिम्बॉल यूज करूया आपण. या वॉटरमध्ये टँकमध्ये U1 अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली आहे. फॉर्म्युला आठवत आहे, mgh, मास, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हाईट, याच्यावरून आपण याची पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतोय. सो धिस टँक हॅज U1 अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. एवढी काय आहे याची पोटेन्शियल एनर्जी आहे. Now we have one more tank. आणखी एक टँक आहे. दिस इज ए स्मॉल टँक अँड इट्स ए एम्प्टी टँक. म्हणजे याच्यामध्ये वॉटर नाही आहे आणि असेल तर एकदम थोडंसं वॉटर आहे. कन्सिडर करूया आपण की स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर आहे याच्यामध्ये अँड दी पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस टँक इज U2. इथंही वॉटर स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि स्टोअर केलेल्या वॉटरमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, माहिती आहे तुम्हाला. मग लार्ज एनर्जी कोणती, तर सहज सांगता येईल U1. हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज व्हेरी हाय, हिअर द पोटेन्शियल एनर्जी इज व्हेरी लो. मग या टँकमधलं वॉटर या टँकमध्ये आपोआप येईल का सांगा? काही पाईप जोडलेली नाही आहे, काही नाही आहे, नो. म्हणजे वॉटरचा फ्लो होईल का? नाही होणार. मग फ्लो कधी होईल? इफ वी कनेक्ट दीज टू टँक्स बाय युजिंग ए पाईप. सपोज मी एक इथं पाईप यूज केला. ओके, आणि इथे एक वॉल आहे. हा वॉल सुरुवातीला ऑफ आहे. ओके, हा ऑफ आहे इथं वॉल, हा वॉल आहे. आता काय होईल बघा, ह्या पाईपनं कनेक्ट केलं म्हणून आपण याला कंडक्टर म्हणूया. पाईपनं दोन टँकला कंडक्ट केलं ना, कनेक्ट केलं ना, त्याला काय म्हटलं आपण? कंडक्टर. वॉल ऑफ आहे. हे इलेक्ट्रिसिटीमध्ये सिमिलर आहे कशाला? कीला. बटन असतं ना स्विच आपलं, ते सिमिलर की. हे ऑफ आहे सुरुवातीला. फ्लो होईल का? नाही होणार. व्हेन वी स्विच ऑन दिस वॉलला सुरू केलं मी, लगेच काय होईल बघा, वॉटर स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस पाईप. वॉटर या पाईपमधून फ्लो व्हायला लगेच काय झालं? स्टार्ट झालं. म्हणजेच वॉटरचा फ्लो तयार झाला. वॉटर आता मोशनमध्ये आहे. वी कॉल इट ॲज वॉटर करंट. करंट वर्डचं मिनिंग काय? करंट मीन्स चालू असलेली, सुरू असलेली किंवा मोशनमध्ये असलेली कुठलीही गोष्ट, त्याला काय म्हणतो आपण? करंट. करंट अकाउंट, करंट न्यूज म्हणतो आपण. तसं सेम वॉटर मोशनमध्ये असेल तर वी कॉल इट ॲज वॉटर करंट. हाच काय झाला? वॉटर करंट झाला. तसंच सेम इलेक्ट्रिक करंट. फक्त आता करंट हा वर्ड आपण सिम्पली यूज करतो. मग इथं वॉटर काय झालं? फ्लो झाला. आता वॉटर यातून इथं येईल, हा टँक काय होत जाईल? असा फुल होत जाईल. ओके, आता वॉटर फ्लो होताना इथून इथं आलंय वॉटर. इथं जर इथून इकडं जायचं असेल तर ते पॉसिबल होतं का सांगा? किंवा दुसरी एक पॉसिबिलिटी सांगतो. वी हॅव हिअर वन मोर टँक
ऑफ दी सेम साईज, या पहिल्या टँकसारख्या सेम साईजचा इथं एक टँक आहे. ओके, आणि मी इथं पाईप कनेक्ट केली. ओके, तर या दोन्ही टँकमधून यातही वॉटर आहे, हाही भरलेलाच टँक आहे. तर इथं आता फ्लो होईल का सांगा? ह्या पाईपमधून जरी ऑन असलं तरी या पाईपमधून वॉटर फ्लो होईल का? नाही होणार. का? तर इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली पोटेन्शियल एनर्जी कशी आहे? सेम आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी सेम असेल तर फ्लो होत नाही. लक्षात ठेवा, इमॅजिनरी जरा विचार करा. दोन एंड आहे इथे, दोन एंडमध्ये पोटेन्शियल एनर्जी सेम असेल तर फ्लो झाला का? नाही झाला. पण इथं फ्लो झाला. काय डिफरन्स आहे? हिअर दी पोटेन्शियल एनर्जी इज लार्ज, हिअर दी पोटेन्शियल एनर्जी इज व्हेरी स्मॉल. म्हणजे जर फ्लो व्हायचा असेल तर कशाची गरज आहे? देर शुड बी डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी. त्या दोन पॉईंटच्या मध्ये पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय असावा? डिफरन्स असावा. व्हेनेवर देर इज ए डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी देन अँड देन ओनली फ्लो ऑकर. म्हणजे फ्लो होतो. फ्लो कधी होतो? मग याचं फक्त त्यासाठी एक्झाम्पल सांगतोय मी. फ्लो कधी होतो? जेव्हा पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय असेल? डिफरन्स असेल, त्याच वेळी काय होणार आहे? इथं फ्लो होणार आहे. लक्षात ठेवा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सपोज आता यातलं वॉटर इथं आलं, ते परत इकडं जाईल का? आहे त्या टँकमध्ये? नाही जाणार. मग त्यासाठी काय केलं मी? इथे एक पाईप कनेक्ट केली. दिस इज वन मोर पाईप अँड आय कनेक्ट हिअर इलेक्ट्रिक मोटर. ओके, एक सिम्बॉल दाखवतोय फक्त, याला मी नाव देतो. दिस इज अवर इलेक्ट्रिक मोटर. आणि या मोटरचं काय काम आहे आता? तर इथून वॉटर इथपर्यंत आलं, हे आपोआप आलं. बरोबर आहे का? बिकॉज ऑफ दी डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी. नाव या मोटरचं काम काय? या मोटरमध्ये काय आहे? एनर्जी आहे. मोटरमध्ये काय आहे? एनर्जी. मोटर त्याची एनर्जी यूज करून इथलं वॉटर असं वरती काय करणार? ओके, अट्रॅक्ट करेल आणि इथून या टँकला परत रिटर्न देईल. म्हणजे हे इथं आलेलं वॉटर परत त्या टँकमध्ये रिटर्न जाऊ शकते. कशाचा यूज करून? या मोटरचं, त्या मोटरच्या एनर्जीचा. हे आपलं करंटमध्ये काम असतं सेलचं किंवा बॅटरीचं. हे काम कुणाचं? सेल किंवा कशाचं? बॅटरीचं. आणि मग हे वॉटर असं इथं कंटिन्युअसली काय होत राहील? फ्लो होत राहील. जोपर्यंत या मोटरकडे एनर्जी आहे तोपर्यंत हे वॉटर काय होत राहील? फ्लो होत राहील. लक्षात येतंय? इथले कंडिशन्स बघा. इथं पोटेन्शियल एनर्जी लार्ज आहे, हायर पोटेन्शियल एनर्जी, लोअर पोटेन्शियल एनर्जी. की ऑन असेल तर फ्लो असणार आहे, ऑफ असेल तर फ्लो होणार नाही. परत सर्क्युलेट, वॉटरला सर्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागतं? एक मोटरची गरज आहे इथं. तसं आपल्याला इथं कशाची गरज असते? एखाद्या सर्किटमध्ये बॅटरीची गरज असते. आता विचार करा आपल्या इलेक्ट्रिसिटीचा. एक एक्झाम्पल, हे सेम एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण यूज करणार आहे. करंटची डायरेक्शन किंवा फ्लो कसा होतो हे रिप्रेझेंट करताना. नाव वी हॅव ए कंडक्टिंग वायर हिअर. एक सिंपल काय आहे? कंडक्टिंग वायर आहे. दिस इज अवर कंडक्टिंग वायर. This wire has large number of free electrons. All these electrons are in motion, but their motion is random motion. एका पर्टिक्युलर डायरेक्शन हे इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये नाही आहेत. यांना आपण करंट म्हणतो का? नो. नाव आय कनेक्ट हिअर ए बॅटरी. याच्या अक्रॉस मी एक सेल कनेक्ट केला. याच्या अक्रॉस काय कनेक्ट केला? सेल. आता तुम्ही मला की आता करंट फ्लो होईल का? होईल फ्लो. रिझन काय बघा. हिअर ही जी हाईट जास्त असलेली लाईट, बॅटरीचं सिम्बॉल तर माहीत आहे, त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही आहे. दिस इज दी सिम्बॉल यूज्ड फॉर बॅटरी. आता बॅटरीचं सिम्बॉल दाखवताना एका लाईनची हाईट जास्त असते, एकाची कमी असते. जास्त हाईटची लाईन पॉझिटिव्ह, कमी हाईटची लाईन निगेटिव्ह. पण ॲक्च्युली आपण यांना म्हणणार आहे जास्त हाईटची लाईन आहे ते हायर पोटेन्शियल. दिस इज अवर हायर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इथला हा टँक. कमी हाईटची लाईन म्हणजे हा जो एंड आहे बॅटरीचा, दिस इज लोअर पोटेन्शियल एनर्जी. या एंडला पोटेन्शियल एनर्जी कशी आहे? लोअर. सो देर इज ए डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी बिटवीन दीज टू पॉईंट्स. ह्या दोन पॉईंटच्या मध्ये मग हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट घ्या. मी ही दोन पॉईंट्स घेतो. हे दोन एंड म्हणजेच हे दोन पॉईंट्स झाले, फक्त कनेक्टिंग वायर्स आहेत त्या. नाव हिअर द पोटेन्शियल एनर्जी एंड,
हाय पोटेन्शियल एनर्जी. आता मी फक्त यातून एनर्जी वर्ड कॅन्सल करतो, सारखं पोटेन्शियल एनर्जी एनर्जी म्हणण्यापेक्षा पोटेन्शियल फक्त वर्ड यूज केला. ओके, ॲट दिस एंड potential energy is high, so here potential is high, here potential is low. आता ह्या बॅटरीच्या ह्या दोन लाईनचं मिनिंग कळालं. जास्त हाईटची लाईन याचं मिनिंग हायर पोटेन्शियल, कमी हाईटची लाईन याचं मिनिंग लोअर पोटेन्शियल, हे दोन लक्षात आलं. पण यातून इकडं फ्लो कसा होतो, हायर टू लोअर पोटेन्शियल. वॉटर फ्लो कसं झालं होतं, लार्ज टँकमधून स्मॉल टँककडे, म्हणजे हायर पोटेन्शियल एनर्जी टू लोअर पोटेन्शियल एनर्जी वॉटर काय होतंय, फ्लो होतंय. पण कधी कनेक्ट केलं पाहिजे, इथं पाईप जोडला होता, इथं आपण वायर कनेक्ट केली. काय कनेक्ट केली, इथं वायर. अँड नाव फ्लो स्टार्ट्स. इथं जसं वॉटर फ्लो झालं तसं इथं चार्जचा फ्लो स्टार्ट होतो. आता तुम्हाला की चार्जचा फ्लो ॲक्च्युली कसा होतोय, when we connect a battery across this conductor. याच्या अक्रॉस ज्यावेळी आपण बॅटरी कनेक्ट करतो, सपोज हा फर्स्ट पॉईंट आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला सिम्बॉल फी यूज केलं जातं. पोटेन्शियल एनर्जी ज्याला मी इथं वर्ड यूज केला होता, ॲक्च्युली ते इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी करणार आहोत आपण 12thमध्ये. पोटेन्शियलचा वर्ड, पोटेन्शियलला मिनिंग काय, सिम्बॉल काय, फी. सो सपोज पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट इज F1. या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी किती आहे, F1. अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉईंट इज F2. या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी किती आहे, F2. आता इकडं बॅटरीचं कसलं टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. सो हिअर द टर्मिनल पॉझिटिव्ह इज कनेक्टेड अँड ॲट दिस एंड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड. इथं कनेक्ट केलेलं टर्मिनल कसलं आहे, निगेटिव्ह. अँड नाव बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इन बिटवीन दिस टू इलेक्ट्रिक फील्ड इज डेव्हलप्ड इन दी वायर. ह्या कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते. या कंडक्टरच्या आतमध्ये काय डेव्हलप झाली, इलेक्ट्रिक फील्ड. अँड वी नो द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज, अशी दाखवतो मी. दिस इज अवर इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप्ड, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ह्या वायरच्या आतमध्ये सेल जोडल्यामुळं काय इंड्यूस झाली, इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झाली. अँड नाऊ बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड इकडं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, तर मग हे इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शननं असे इकडं काय होतात, अट्रॅक्ट होतात. पॉझिटिव्ह टर्मिनलकडे हे सगळे इलेक्ट्रॉन्स काय झाले, इथं अट्रॅक्ट झाले. मगाशी विचार करा, हे सगळ्या इलेक्ट्रॉनची मोशन कशी होती, रँडम होती. बट नाव ऑल ऑल इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. आता यांची मोशन रँडम आहे का, नाही आहे. हे सगळे आता एकाच डायरेक्शननं काय होत आहेत, फ्लो होत आहेत. अँड देन वी कॉल्ड इट ॲज करंट. आता आपण याला काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे हे एकाच डायरेक्शननं आले की त्याला काय म्हटलं आपण, करंट. म्हणजेच ह्या वायरमधून काय फ्लो होतोय आता, करंट. आणि मग याला आपण इलेक्ट्रॉन करंट म्हणूया किंवा इलेक्ट्रॉनिक करंट. इलेक्ट्रॉनमुळं फ्लो होणारा करंट म्हणून इलेक्ट्रॉनिक करंट. त्याची डायरेक्शन दिसते तुम्हाला इकडं आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक करंट. मग डायरेक्शन कशी आहे, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर इलेक्ट्रिक करंट दाखवताना सर्किटमध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल असा दाखवला जातो. आणि याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणणार आहे, कन्व्हेन्शनल करंट. मग अशी का डायरेक्शन दाखवली जाते, तर असं इथं इमॅजिनरी कन्सिडर केलं जातं की इलेक्ट्रॉन इकडं फ्लो होत आहेत, बरोबर आहे. बट ह्या वायरमध्ये पॉझिटिव्ह चार्जेसही असतील. देर आर सम अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस and large amount of negative electrons also. पॉझिटिव्ह आयन्स असतात. हे ॲक्च्युली पॉझिटिव्ह चार्जमुळं करंट हा फ्लो होत नाही, स्मॉल अमाऊंटमध्ये होत असेल तर असतो. मॅक्झिमम करंट हा कुणामुळं असतो, इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन इकडं मूव्ह होत असतील तर इकडं निगेटिव्ह टर्मिनलकडे पॉझिटिव्ह चार्जेस काय होतात, हे अट्रॅक्ट होतात. ऑल दीज चार्जेस आर गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हे इकडं काय झाले, सगळे अट्रॅक्ट झाले. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ निगेटिव्ह चार्जेस. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडं, इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात आणि पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत यामध्ये आयन्स आहेत ते सगळे निगेटिव्ह टर्मिनलकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. आणि मग पॉझिटिव्ह चार्जेसची ही जी मोशन असते त्या डायरेक्शनला आपण म्हणणार आहे दॅट वॉज द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट.
आणि जनरली हीच डायरेक्शन कन्सिडर केली जाते. कुठली डायरेक्शन? कन्व्हेन्शनल करंट. सो द डायरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आणि तेच आपण इथं सांगितलं होतं, फ्लो इज ऑलवेज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. फ्लो हा नेहमी कसा असतो? हायर पोटेन्शियलकडून कुणीकडे असतो? लोअर पोटेन्शियल. दॅट्स वाय दिस इज अवर हायर पोटेन्शियल, दिस इज अवर लोअर पोटेन्शियल. देअरफॉर फ्लो म्हणजे हा करंटचा जो चार्जेसचा फ्लो आहे तो कसा कन्सिडर केला जातो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ॲक्च्युली ती कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन, इलेक्ट्रॉनिक करंट हा कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट डायरेक्शननं असतो. म्हणजे एखादं सिम्पल सर्किट, रेजिस्टन्सचं सर्किट जर कन्सिडर केलं आपण, सपोज दिस इज अवर बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे. हिअर इलेक्ट्रॉन्स, इफ द डायरेक्शन ऑफ करंट इज लाईक दिस, दिस इज द कन्व्हेन्शनल करंट. ही डायरेक्शन कुणाची झाली? कन्व्हेन्शनल करंट. इट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बट द इलेक्ट्रॉनिक और मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन ॲक्च्युली मूव्ह कसे होत असतात? करंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शननं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करंटमध्ये, करंटची डायरेक्शन दाखवतं ती इलेक्ट्रॉनिक करंटची डायरेक्शन नाही. वी कॉल इट ॲज कन्व्हेन्शनल करंट. आणि तो पॉझिटिव्ह चार्ज म्हणून असलेला करंट कन्सिडर केला जातो. आणि करंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शननं इलेक्ट्रॉन्स हे नेहमी काय होत असतात? फ्लो होत असतात. मग यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या. काय तर करंट कधी फ्लो होतो, म्हणजे एखाद्या वायरमधून करंट कधी पास होईल? इफ देर इज ए डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी. सगळ्यात मेन रिक्वायरमेंट करंटसाठीची. करंट फ्लो होणार जर त्या वायरच्या दोन एंडला पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स असेल. म्हणजे सिम्पली असं दिस, ह्या वायरमधून करंट कधी फ्लो होईल? इथलं पोटेन्शियल F1 आहे, इथलं पोटेन्शियल F2 आहे. जर या दोन पोटेन्शियलची व्हॅल्यू सेम नसेल, म्हणजे F1 इक्वल टू F2 नसेल, देन अँड देन ओनली करंट पासेस थ्रू धिस वायर. आता ह्या वायरमधून करंट पास झाला मी म्हटलं, आणि तो इकडं असा करंट पास होतो. याचा अर्थ यातलं हायर पोटेन्शियल कोणतं? मग मी ही करंटची डायरेक्शन दाखवली. लक्षात करा, विचार करा. जर करंट इकडं असा फ्लो होत असेल, करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. सो हिअर पोटेन्शियल ॲट धिस पॉईंट इज ग्रेटर दॅन दी पोटेन्शियल ॲट धिस पॉईंट. आणि मग ह्या दोन पॉईंटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्सही असतो. पोटेन्शियल एनर्जीमध्ये असलेला डिफरन्स, त्याला आपण शॉर्टमध्ये काय लिहिणार? पोटेन्शियल डिफरन्स. लक्षात येते काय वर्ड यूज केला मी? पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स. जसा इथं या आणि या पॉईंटला पोटेन्शियल सेम आहे का सांगा? इथं हाय पोटेन्शियल आहे, इथं लो पोटेन्शियल आहे, इथं F1 आहे, इथं F2 आहे. मग या दोन पॉईंटच्या मध्ये पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स आहे की जसा इथं आहे तसा? मग डिफरन्स कसा काढतो आपण? लार्जरमधून स्मॉलर व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली की डिफरन्स मिळतो. सो हिअर वी कॅन राईट दिस ॲज F1 मायनस F2. F1 minus F2 means the difference in potential energy between these two points. या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला पोटेन्शियल एनर्जी मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण इथं काय केला? रिप्रेझेंट केला आहे. आणि मग ह्याची व्हॅल्यू काही येईल. सपोज इथं 10 होतं, इथं 5 होतं, तर डिफरन्स किती आला असता? 5. मग यालाही युनिट काय देणार? आपण तेच देणार जे F1 आणि F2 साठी होतं. मग याला सिम्पली आपण काय लिहूया? फी. याला सिम्पली सिम्बॉल काय यूज केलं? फी. नाउ व्हॉट इज फी? Phi is the difference in potential energy between these two points. सिम्पली त्याला काय सिम्बॉल यूज केलं? फी. म्हणजे या आणि या पॉईंटमध्ये असलेला जो पोटेन्शियल एनर्जीमधला डिफरन्स आहे तो डिफरन्स सिम्पली फी या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केला जातो. ओके, वी यूज सिम्बॉल फी फॉर डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी बिटवीन टू पॉईंट्स. या आणि या पॉईंटच्या मध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जीमध्ये जो काही डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? फी. सो वी कॉल दिस फी ॲज पोटेन्शियल डिफरन्स. शॉर्टमध्ये याला P.D यूज करायचं. कळालं? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तर कुठल्याही वायरच्या अक्रॉस जे दोन पॉईंट्स असतील, दोन टर्मिनल्स असतील, मग ते हे किंवा हे घेऊ शकताय, अगदी हे दोन पण घेऊ शकतोय आपण. म्हणजे इथला पॉईंट आणि इथला पॉईंट, या पॉईंटचं पोटेन्शियल आणि या पॉईंटचं पोटेन्शियल सेमच आहे, या आणि या पॉईंटचं पोटेन्शियल सेमच आहे. सो हिअर दिस इज अवर हायर पोटेन्शियल एनर्जी एंड अँड दिस इज अवर लोअर पोटेन्शियल एनर्जी टर्मिनल. आणि मग ह्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? फी आहे. म्हणून आपण म्हणतोय की या सेलला पोटेन्शियल डिफरन्स आहे.
ह्या सेलच्या अक्रॉस काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि तो किती पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिफरन्स आहे, फी. आणि डिफरन्स असेल तरच आपल्याला माहिती आहे करंट काय होतो, फ्लो होतो. सो व्हॉट इज करंट. आता या सगळ्या डिस्कशनमधून माझा क्वेश्चन आहे व्हॉट इज करंट. आता आन्सर सांगता येईल, करंट इज दी रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. सिंपल डेफिनेशन करंटची जी तुम्ही आधी यूज केली असेल, आताही आपण तीच करणार आहे, त्यात काही चेंजेस होणार नाहीत. व्हॉट इज करंट. ओके, नाउ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय सांगणार आता, इलेक्ट्रिक करंट इट इज दी रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस याला काय म्हणतो आपण, वी कॉल इट ॲज इलेक्ट्रिक करंट. फॉर इलेक्ट्रिक करंट वी यूज सिम्बॉल आय. इलेक्ट्रिक करंटसाठी सिम्बॉल काय यूज करायचे लक्षात ठेवा, आय. द युनिट यूज्ड फॉर इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर. करंटसाठी युनिट हे यूज केलंय तुम्ही माहिती आहे, फक्त तुम्हाला मी रिमाइंड करून देतोय. इलेक्ट्रिक करंटसाठी सिम्बॉल कॅपिटल आय किंवा स्मॉल आय दोन्ही यूज केली जातात. युनिट काय त्याचं, एम्पियर. सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल तर सिम्पली कॅपिटल ए. आणि इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, याला स्वतःचं डायमेन्शन आहे एक. एम्पियर हे डायमेन्शन घेता तुम्ही, माहिती आहे तुम्हाला. सो याचं युनिट काय झालं, एम्पियर. आणि मग दिस इज ए स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. आधी हे डिफाईन करा. इज दिस इलेक्ट्रिक करंट स्केलर और वेक्टर. कोणती क्वांटिटी असेल ही, स्केलर आहे की वेक्टर आहे सांगा, विचार करा जरा. स्केलर कधी म्हणतो आपण क्वांटिटी, फक्त मॅग्निट्यूड, डायरेक्शन नसेल तर. आणि वेक्टर कधी, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मग इथं इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन आहे का, सांगितलंय की इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. मग करंटला डायरेक्शन आहे, करंटला डायरेक्शन असेल तर त्याला कसली क्वांटिटी म्हणतो आपण, वेक्टर. पण ते चुकीचं आहे का, कारण त्या करंट क्वांटिटीला डायरेक्शन असूनही ती क्वांटिटी वेक्टर नाही आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ॲक्च्युली त्याला दुसरा एक फॉर्म आहे, सांगतो मी तुम्हाला. मग ती वेक्टर का नाही आधी याचा विचार करा. करंटला डायरेक्शन आहे पण काय नाही आहे, ती वेक्टर क्वांटिटी नाही आहे. वाय, तर दिस करंट क्वांटिटी डू नॉट फॉलोज दी लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशनचे लॉज ही करंट क्वांटिटी फॉलो करत नाही. कशी, सपोज एक वायर आहे, ओके, अँड 1 एम्पियर करंट पासेस थ्रू दिस वायर. या वायरमधून 1 एम्पियर एवढा करंट काय होतोय, पास होतोय. देर इज 1 मोर वायर. अशी एक वायर आहे इकडून, या वायरमधून 2 एम्पियर करंट पास होतोय. आणि मग मी म्हटलं इथं एक वायर आहे, या वायरमधून किती करंट पास होईल. तर तुम्ही इथं काय वेक्टर ॲडिशन करणार का, किंवा या दोघांचा रिझल्टंट काढत बसणार आहे का याच्यात, काही करायची गरज नाही. 1 + 2 सिम्पली 3 एम्पियर करंट यातून पास होईल. किंवा एक करंट असा येतोय, एक करंट असा येतोय, तर मी विचारलं या वायरमधून जाणारा करंट किती, काय गरज आहे सांगा, वेक्टर वगैरे घ्यायची गरज आहे का. 1 एम्पियर, सपोज यातून 2 एम्पियर आहे, दिस इज 1 एम्पियर, सो इन दिस वायर 3 एम्पियर करंट पासेस. सिंपल ॲडिशन होते ना, अल्जेब्रिक सम होते याची. वेक्टर ॲडिशन घ्यायची गरजच नाही. म्हणजे इथं तुम्ही वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन यूज करायची गरज नाही. हे रिझन आहे. ॲक्च्युली याचं रिझन वेगळंच आहे, पण हे हा एक पार्ट ठेवा. बिकॉज ऑफ दिस वी डू नॉट कॉल करंट ॲज वेक्टर क्वांटिटी. करंटला कसली क्वांटिटी म्हणायचं नाही, वेक्टर नाही. देन स्केलर. करंट कसली क्वांटिटी आहे, स्केलर. ॲक्च्युली आणखी एक यामध्ये टाईप असतो, टेन्सर क्वांटिटी. कसली क्वांटिटी, टेन्सर. ज्यावेळी तुम्ही BSc MSc हायर लेवलला इंजिनिअरिंगला स्टडी कराल त्यावेळी अशा काही क्वांटिटीज तुम्हाला बघायला मिळतील, टेन्सर क्वांटिटी. ॲक्च्युअलमध्ये करंट इज ए टेन्सर क्वांटिटी. करंट ही कसली क्वांटिटी आहे, टेन्सर क्वांटिटी आहे. ही एक वेगळीच कॅटेगरी आहे, आत्ता घ्यायची गरज नाही. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलंच करंट, इलेक्ट्रिक करंट इज ए विच टाईप ऑफ क्वांटिटी, स्केलर, वेक्टर, असं जर विचारलं, त्यामध्ये जर टेन्सर हा ऑप्शन नसेल तर स्केलर. डायरेक्ट काय लिहून टाकायचं, स्केलर, स्केलरच क्वांटिटी. पण जर तिथं टेन्सर ऑप्शन असेल तर मात्र टेन्सर सांगायचं. काय सांगतो लक्षात येतं, हे कन्फ्युजन होईल थोडं. वेक्टर नाही असती. जर टेन्सर दिलं असेल तर टेन्सर, टेन्सर दिलंय, स्केलर दिलंय, तर तुम्ही स्केलरला क्लिक केलं तर चुकणार. ॲक्च्युअलमध्ये कसली क्वांटिटी, टेन्सर. पण ती 11वीच्या सिलेबसमध्ये नाही आहे, हायर लेवलला असते, म्हणून ती शक्यतो दिली जात नाही. पण जर दिलीच असेल एखाद्या वेळेस चुकून, तर त्याला मग ती टेन्सरच आहे समजा, स्केलर नाही आहे. आणि जनरली इलेक्ट्रिक करंट इज ए स्केलर क्वांटिटी. युनिट कोणतं यूज करतोय आपण लक्षात आलं, एम्पियर युनिट यूज केलं आहे.
1 एम्पियर इक्वल टू किती हे आपण नेक्स्ट आर्टिकलमध्ये स्टडी करणार आहोत, आत्ता त्याचा विचार करायची गरज नाही. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट I is nothing but charge flown पर युनिट टाइम. आता रेट म्हटलं की ते विथ रिस्पेक्ट टू टाइमलाच असतो ना, आणि कशाचा रेट आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेस म्हणजे ॲक्च्युली कोण? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स काय होतात? फ्लो होतात वायरमधून. का फ्लो होतात ते सांगितलं आहे मी इथं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ करंट. करंट इज नथिंग बट दी चार्ज फ्लोन पर युनिट टाइम. आता याला सिम्बॉलमध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल सांगा? चार्जसाठी सिम्बॉल काय यूज करतो आपण? क्यू. सो चार्ज फ्लोन पर युनिट टाइम, दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट करंट. करंटसाठीचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. करंट I इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम Q/T. लक्षात आलं? पण करंट ज्यावेळी कॅल्क्युलेट करायला विचारला जातो नीट JEE सारख्या एक्झाममध्ये, त्यावेळी थोडी गडबड होते. प्रॉब्लेम काय येतो बघा? सिम्पल फॉर्म्युला कळाला असेल. प्रॉब्लेम कशात येणार आहे बघा? करंट 2 कंडिशनला विचारतात. फर्स्ट करंट इज ॲव्हरेज करंट. पहिला करंट कसला असतो? ॲव्हरेज करंट. ॲव्हरेज करंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला, डेल्टा Q अपॉन डेल्टा T. हा फॉर्म्युला घेतला. नाउ व्हॉट इज डेल्टा T? डेल्टा T मीन्स चेंज इन अमाऊंट ऑफ चार्ज. चार्जच्या अमाऊंटमध्ये झालेला चेंज, आणि तो किती टाईममध्ये झाला आहे, किती टाईममध्ये हा चेंज झाला आहे ते रिप्रेझेंट करतो आपण डेल्टा Tनं. म्हणजे तुम्हाला असं दिलं आहे, फाइंड दी चार्ज करंट फ्लोन थ्रू ए वायर विदिन टाइम 0 to 3 सेकंड. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली? 0 टाइम, म्हणजे याला आपण म्हणूया T1, आणि ही काय झाली? T2. देन T2 मायनस T1 टाईममधला हा जो डिफरन्स आहे, टाईम इंटरवल म्हणूया आपण त्याला. दिस टाइम इंटरवल इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल डेल्टा T. त्याला म्हणणार आपण डेल्टा T. मग असंही असेल 4 सेकंड टू 7 सेकंड, 4 सेकंड टू 7 सेकंड एवढ्या टाईम इंटरवलमध्ये किती करंट पास होईल हे कॅल्क्युलेट करायला विचारलं तर मग 7 - 4 इज अवर डेल्टा T. हा टाईम इंटरवल झाला. ॲव्हरेज करंट जर कॅल्क्युलेट करायला विचारलं तर डेल्टा T हे सिम्बॉल यूज करा. लक्षात ठेवा फक्त. दिस इज अवर ॲव्हरेज करंट. अँड इफ दी करंट इज इन्स्टंटेनियस करंट. आता इन्स्टंटेनियस करंट जर विचारलं देन यूज दिस फॉर्म्युला dQ/dt. डेरिव्हेटिव्ह. इन्स्टंटेनियस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटला, एका क्षणाला पर्टिक्युलर जर आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा असेल देन वी यूज दिस फॉर्म्युला dQ/dt. जनरली फॉर्म्युला हाच आहे, पण हे असे का घेतलेत याचा थोडा व्यवस्थित विचार करा. लक्षात ठेवा. हा कधी घ्यायचा फॉर्म्युला? आपण याचे न्यूमरिकल, आता मी एक न्यूमरिकल दोघांचा आत्ता सोडवून देणार आहे म्हणजे ते आणखी व्यवस्थित लक्षात येईल. सो दिस इज दी फॉर्म्युला यूज्ड टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज करंट, अँड दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट इन्स्टंटेनियस करंट. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, त्या टाईम इन्स्टंटला तुम्ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी वगैरे शिकलेला आहात, त्यामुळे माहीत आहे तुम्हाला हे, त्यामुळे याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. हे फॉर्म्युले आहेत. आणि मग दिस इज इलेक्ट्रिक करंट. डायरेक्शन कळाली करंटची. इलेक्ट्रिक करंट, कन्व्हेन्शनल करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. असं लक्षात ठेवा. ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात अपोजिट टू दी डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंटचे डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने हे काय होत असतात? इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. तुम्ही म्हणाल की सर हे पोटेन्शियल डिफरन्स, फी, करंट, मग ते रेजिस्टन्स वगैरे असतं ते सगळं अजून काय सांगितलं नाही. फक्त करंटची डेफिनेशन बघितली आपण आज. सगळं हे फीसुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये ओहम्स लॉमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. हे व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कसा घ्यायचा, काय घ्यायचा. हे फक्त मी करंटसाठी थोडा पार्ट सांगितला होता. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. फॉर्म्युला आहे चार्ज पर युनिट टाइम. एम्पियर युनिट आहे. डायमेन्शन म्हणाल तर स्वतःच त्याचं डायमेन्शन आहे. एक एम्पियर हे डायमेन्शन आहे त्याचं. लक्षात येईल तुमच्या माहिती आहे. ॲव्हरेज करंट आणि इन्स्टंटेनियस करंट या 2 टाईपमध्ये आपण ह्या करंटच्या व्हॅल्यूज यूज करतो. आता न्यूमरिकल ज्यावेळी करंटवरती विचारले जातात त्यावेळी मात्र यामध्ये थोडं तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजेत. हे फॉर्म्युले सिम्पल आहेत. करंटवरती ही न्यूमरिकल विचारतात. यामध्ये नंबर ऑफ चार्जेस फ्लोन
फ्लो होणारे नंबर ऑफ चार्जेस जर कॅल्क्युलेट करायला विचारले तर थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक मधला एक फॉर्म्युला आठवा. चार्जचा फॉर्म्युला काय होता सांगा. चार्जचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक चार्ज Q इक्वल टू काय फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक चार्जचा माहिती आहे ना. इलेक्ट्रिक चार्ज Q कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज Q इक्वल टू NE. त्यामुळे करंटचा फॉर्म्युला तुम्ही असाही घेऊ शकता Q/T और इट कॅन बी रिटन ॲज NE/T. चार्ज इलेक्ट्रिक चार्ज Q इक्वल टू NE नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू युनिव्हर्सल कॉन्स्टंट E. ची व्हॅल्यू काय असते. E is 1.6 into 10⁻⁹ कुलोम. दिस इज इलेक्ट्रॉनिक चार्ज. याचा यूज करा. असाही यूज करू शकतो आपण. सो वी विल डिस्कस सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस इलेक्ट्रिक करंट. आता करंटवरती जर क्वेश्चन सोडवायचे असतील तर थोडं सिम्पल फॉर्ममध्ये आपण सुरुवातीला बघूया. डेफिनेशनवरून एक क्वेश्चन लिहितो मी इथं. क्वेश्चन इज इफ Q इक्वल टू QV मीन्स चार्ज. चार्ज इक्वल टू एक इक्वेशन दिलं आहे T² प्लस 4T प्लस 5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ Q. देन फाइंड मी शॉर्टमध्ये लिहितो I इन्स्टंटेनियस. हा करंट विचारलाय फाइंड आउट करायला. फाइंड इन्स्टंटेनियस करंट ॲट T इक्वल टू एका पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला 3 सेकंड अँड I ॲव्हरेज करंटही विचारलाय फ्रॉम 0 to 3 सेकंड. फ्रॉम 0 to 2 सेकंड. फ्रॉम 0 to 2 सेकंड. हा क्वेश्चन. दिस इज अवर क्वेश्चन. व्यवस्थित समजून घ्या. थेरीमध्येच ही थेरी अप्लाय कशी करायची याचं एक एक्झाम्पल सांगतोय मी फक्त इथं. आता यामध्ये पहिली कंडिशन घ्या. इन फर्स्ट क्वेश्चन वी हॅव टू फाइंड इन्स्टंटेनियस करंट. कसला करंट फाइंड आउट करायचा आहे. इन्स्टंटेनियस करंट. आणि किती टाइमला ॲट T इक्वल टू 3 सेकंड. म्हणजे त्या 3 सेकंड या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला असलेला करंट म्हणून त्याला इन्स्टंटेनियस करंट म्हणतो आपण. ॲव्हरेज वगैरे नाही येतो. त्या 3 सेकंडला किती आहे त्या क्षणाला तिथं किती आहे एवढीच फक्त व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो हिअर फॉर फर्स्ट करंटचा फॉर्म्युला. आता इन्स्टंटेनियस विचारलाय म्हटलं की फॉर्म्युला लगेच आला dQ/dt. लक्षात आलं. आणि मग Qची व्हॅल्यू पुट करा. हे काय करता येईल बघा. d/dt मी असंच लिहितो इथं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Q. Qची व्हॅल्यू गिवन आहे T² प्लस 4T प्लस 5. ओके. आता याला डेरिव्हेटिव्हचे काही बेसिक फॉर्म्युले कॅल्क्युलसमध्ये तुम्ही शिकलेला आहात त्यांचा यूज करायचा आहे. काही अवघड नाही आहेत फॉर्म्युले त्यामुळे यूज करता येतील. यांना सोडवताना कसं सॉल्व करायचं आहे बघा. ॲडिशन असेल तर सेपरेट करा. d/dt पहिली व्हॅल्यू आहे T². ओके. प्लस सेकंड d/dt दुसरी कोणती व्हॅल्यू आहे 4T याचा डेरिव्हेटिव्ह प्लस तिसरी व्हॅल्यू d/dt 5. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतले मी तिघांचे. सगळे डेरिव्हेटिव्ह हे विथ रिस्पेक्ट टू टाइमच आहेत. आता डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय. x⁻n याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर n x⁻n-1 हा सिंपल फॉर्म्युला आहे. लक्षात आलं. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय n म्हणजे पॉवर आधी लिहायची इंटू x⁻n. आता इथं कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे T² चा. इथं कुणाचा आहे 4T चा आणि इथं कुणाचा आहे 5 चा. T² जसं x² आहे त्याचं केली काय येणार T² 2 आहे आधी लिहिलं 2 इंटू T. लक्षात आलं. आता T⁻n-1 म्हणजे 2-1 किती येणार 1. मग T⁻1 लिहायची गरज नाही. T² चा डेरिव्हेटिव्ह आला 2T. लक्षात आलं. प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह Tला पॉवर नाही म्हणजे 1 आहे मग 1 इथं लिहिण्याची गरज नाही. हे 4 कॉन्स्टंट आहे असं लिहायचं. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह दोन्हीमध्ये कॉन्स्टंट टर्म ही आहे अशी यूज करतो आपण. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आधीच लिहायची. आता हे Tचा डेरिव्हेटिव्ह झाला. हे झालं T⁻1 इक्वल टू 1 इंटू T⁻1-1. T⁻1-1 किती आलं 0 आलं. T⁻0 किती असतं 1 असतं म्हणजे Tचा डेरिव्हेटिव्ह आला 1 लिहायची गरज नाही म्हणजे 4Tचा डेरिव्हेटिव्ह आला 4. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. आता हे मॅथ्सचे रूल वगैरे आहेत ते तुम्हाला मॅथ्समध्ये कळतीलच. मग
कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला. सो हिअर 2t + 4 दिस इज द आन्सर फॉर आय. करंटचं इक्वेशन मिळालं आपल्याला. करंटचं इक्वेशन टी मध्ये मिळालं ना. आणि मग आपल्याला किती इन्स्टंटला करंट फाइंड आउट करायचा आहे ॲट t = 3. म्हणजे टाइम 3 सेकंद असताना, टीची व्हॅल्यू 3 सेकंद असतानाचा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हिअर I = 2 × 3. मी 3ची व्हॅल्यू पुट केली. टीची व्हॅल्यू 3 होती. 2 × 3 प्लस किती होतं 4. सो हिअर 3 × 2 6, 6 + 4 10 एम्पियर इज द इन्स्टंटेनियस करंट. कसला करंट हा? दिस इज अवर इन्स्टंटेनियस करंट. 10 एम्पियर करंट ह्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झाला आपलं. किती टाइमला असलेला इन्स्टंटेनियस करंट? टाइम ॲट t = 3 सेकंड. हा फर्स्ट क्वेश्चन झाला. लक्षात आलं? सिम्पल आहे. फक्त थोडं पहिलाच क्वेश्चन सोडवताना काय 100% कळेल असं नाही. सगळ्या कन्सेप्ट आपल्याला झालेला नसतात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. आता यात सेकंड क्वेश्चन, कसला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे? सेकंडमध्ये ॲव्हरेज करंट फाइंड आउट करायचा आहे. आता ॲव्हरेज करंट म्हटलं की फॉर्म्युलामध्ये थोडा चेंज झाला. आणि ॲव्हरेज करंट कुठून कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे सांगा? ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 0 to 2 सेकंड. म्हणजे इथं ॲव्हरेज करंट घेताना आय ॲव्हरेज = फॉर्म्युला काय? ΔQ/ΔT. याचा अर्थ ॲक्च्युली असा असतो, चार्ज ॲट 2 सेकंड मायनस चार्ज ॲट 0 सेकंड. लक्षात आलं? Q2 - Q1 अपॉन टाइम T2 - T1. आता इथल्या व्हॅल्यूज यूज करा. टाइम किती दिला आहे? 0 to 2. म्हणजे इथं T1 0 आहे आणि T2 किती आहे? 2 सेकंड आहे. T2 - T1 काढता येईल, हे माहीत आहे. ΔTची व्हॅल्यू माहीत आहे. ΔT म्हणजे टाइम इंटरवल. कुठून कुठपर्यंत टाइम इंटरवल दिला. इथं टाइम इंटरवल होता का? या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूला एकच टाइम आहे, त्या पर्टिक्युलर टाइमची व्हॅल्यू करंटची. इथं टाइम इंटरवल आहे. 2 टाइम असतात, त्यातला डिफरन्स घ्यायचा आहे. त्या डिफरन्स विल बी अवर ΔT. मग इथला डिफरन्स T2 - T1 म्हणजे 2च येईल. म्हणजे ΔTची व्हॅल्यू इथं काय आली आपली? 2 आली. लक्षात आलं? 2 सेकंड ही व्हॅल्यू मिळाली. नाउ व्हॉट अबाउट दिस Q2 - Q1? याची व्हॅल्यू काय? तर 2 सेकंड असतानाचा चार्ज आणि 0 सेकंड असतानाचा चार्ज पाहिजे आपल्याला. नाउ फर्स्ट वी विल सी अबाउट Q2 काढायचा आहे, किंवा स्मॉल Q क्वेश्चनमध्ये दिलं तर स्मॉल Q2. क्वेश्चन असा दिला आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ चार्ज. आता Q2चं मिनिंग काय? चार्ज ॲट 2 सेकंड. चार्ज ॲट 2 सेकंड म्हणजे टाइमची व्हॅल्यू 2 सेकंड. टी व्हॅल्यू 2 सेकंड असताना चार्ज किती? तर व्हॅल्यू पुट करा. टी व्हॅल्यू किती आहे? 2 सेकंड पुट करायची. सो हिअर 2² प्लस 4 × 2 प्लस 5 किती येईल बघा? 2² 4, 4 + 8 12, 12 + 5 17. की झाली ही व्हॅल्यू? बरोबर आहे का? 4 8 5 5 + 4 येस 8 17. सो दिस इज 17 कुलम. Q2 charge at 2 seconds. Now what is Q1? Q1 means charge at 0 सेकंड. टाइम 0 असताना. आता परत व्हॅल्यू पुट करा. Q1 = याच इक्वेशन मध्ये आता टाइम किती पुट करायचा आहे? 0. सो 0² प्लस 4 × 0 प्लस 5. तुम्ही म्हणाल की हे 0च आहे. 0 नाही आहे. 0 टाइम असला तरी करंट फ्लो होतोय त्यातून, म्हणजे चार्ज फ्लो होत आहेत. सो हे जरी 0 झालं तरी 5 व्हॅल्यू राहते. सो दिस विल बी 5 कुलम. देअरफॉर अवर ΔQ म्हणजे ह्या टाइम इंटरवलमध्ये किती चार्ज फ्लो झाला आहे, दॅट विल बी अवर Q2 - Q1. सो इट विल बी 17 - 5. देअरफॉर दिस व्हॅल्यू इज 12 कुलम. म्हणजे ΔQ व्हॅल्यू काय आली? 12 कुलम. ΔT व्हॅल्यू किती? 2 सेकंड. सो ॲव्हरेज करंट I average will be ΔQ/ΔT. ΔT एवढ्या टाइम इंटरवलमध्ये, म्हणजे इथं किती टाइम इंटरवल होता? 0 पासून 2 सेकंडचा. किती अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो झाला? म्हणजे ΔQ किती फ्लो झालाय? 12 कुलम. सो दिस विल बी 12 / 2. इट विल बी 6 एम्पियर. दिस इज अवर ॲव्हरेज करंट. 6 एम्पियर हा कसला करंट झाला? ॲव्हरेज करंट. अँड दिस 10 एम्पियर इज इन्स्टंटेनियस करंट. हा पार्ट व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. ती जी डेफिनेशन मी सांगितली करंटची, त्या डेफिनेशन देर इज वन मोर क्वेश्चन हिअर. द क्वेश्चन इज
करंट इज गिवन, एक करंटचं इक्वेशन मी आपले काही क्वेश्चन तयार केलेत थोडे, ज्यामुळे तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. सो हियर the current is given, current I is equal to t square plus 1, t stands for time. Find charge flown through a section between 0 to 3 second, also find the number of electrons that flows in this time. तर आपल्याला तर करंटचं इक्वेशन दिलेलं आहे गिवन. करंट I इक्वल टू व्हॅल्यू काय दिले, I इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 1 असं एक इक्वेशन दिलेलं आहे. सपोज दिस इज अवर कंडक्टिंग वायर, एक सिलेंड्रिकल वायर आहे. आता क्रॉस सेक्शन म्हणजे काय, तर ही सिलेंड्रिकल वायर आहे. मी जर याला इथून मधून कट केलं, सेक्शन घेतला आणि इकडून जर तुम्ही बघितलं तर एक सर्कल दिसेल ना तुम्हाला. दॅट सर्क्युलर सरफेस एरिया, दॅट सर्कल इज नथिंग बट क्रॉस सेक्शन एरिया. सपोज इथं मी कन्सिडर केला असा एक सेक्शन घेतला, इथं एक सरफेस आहे, एक सेक्शन आहे फक्त, आणि मी काय केलं, यातून करंट पास होत होता, इलेक्ट्रॉन्स असे सपोज पास होत आहेत यातून. ओके, करंट म्हणजे करंटची डायरेक्शन इकडं असेल, अपोजिट इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शननं काय करंट. नाव इलेक्ट्रॉन्स आर फ्लोईंग थ्रू दिस वायर. आणि मी इथं टाईम मेजर स्टार्ट केला, 0, 1, 2, 3 आणि स्टॉप केला. या 3 सेकंडमध्ये या सेक्शनपासून किती इलेक्ट्रॉन्स, किती नंबर ऑफ चार्जेस पास झालेत, ते नंबर ऑफ चार्जेस आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, फाइंड चार्ज फ्लोन थ्रू ए सेक्शन बिटवीन 0 to 3 सेकंड. 0 to 3 सेकंड एवढ्या टाईम इंटरवलमध्ये किती चार्ज पास झालेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे तो चार्ज झाला. अँड ऑल्सो फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट फ्लोज इन दिस टाईम. म्हणजे चार्ज जर मिळाला, क्यू मिळालं, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या फॉर्म्युल्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ते इझी आहे. मग चार्ज कॅल्क्युलेट कसा करायचा, वी नो दी फॉर्म्युला फॉर करंट. करंट इक्वल टू I इक्वल टू dq बाय dt. आता dq बाय dt इथं आहेच. करंटचं इक्वेशन गिवन आहे, I इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 1 दिलेलं आहे. पण फाइंड आउट काय करायचं आहे, तर चार्ज म्हणजे dq किती टाईम इंटरवलमध्ये, 0 to 3 सेकंडमध्ये. सो हियर वी हॅव टू फाइंड चार्ज म्हणजे dq. सो dq इक्वल टू I इंटू dt असं लिहू शकतोय आपण. dq इक्वल टू काय आलं, I इंटू dt मिळालं. देअरफॉर आता हा dq झाला. फाइंड आउट करायचा आहे चार्ज एका टाईम इंटरवलमध्ये. लक्षात ठेवा, अशा कंडिशनला आपल्याला यूज करायचं आहे इंटिग्रेशन. ओके, टोटल चार्ज फाइंड आउट करायचा आहे. स्मॉल पार्टचा चार्ज दिला आहे, स्मॉल टाईम इंटरवल आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज, स्मॉल चेंज दिला आहे. एक व्हॅल्यू टोटल फाइंड आउट करायची, इंटिग्रेट करायचं. सो टू फाइंड दी टोटल व्हॅल्यू वी इंटिग्रेट दिस इक्वेशन. म्हणजे याचा आन्सर लिहिताना ॲक्च्युली असं लिहायचं, इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे टी. आता इंटिग्रेशन घेताना दोन्ही साईडचं इंटिग्रेशन dq इक्वल टू इंटिग्रेशन I इंटू dt. दोन्ही साईडचं या इक्वेशनच्या काय घेतलं, इंटिग्रेशन. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अपोजिट टर्म्स असतात, कॅन्सल होतात. इंटिग्रेशन dq इज नथिंग बट q. हे तुम्हाला मॅथ्समध्ये प्रॅक्टिस नाही आहे म्हणून कदाचित लक्षात येणार नाही, पण ह्या व्हॅल्यू सिम्पल असतात. सो इंटिग्रेशन dq इक्वल टू q. हियर करंटची व्हॅल्यू यूज करा. करंटचं इक्वेशन गिवन होतं, करंट इज टी स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू dt. ते विथ रिस्पेक्ट टू dt ला आहे. आता इथे इंटिग्रेशनची आणखी एक यूज लक्षात पाहिजे, इंटिग्रेशनला लिमिट्स असतात. इंटिग्रेशनला काय असतात, लिमिट. म्हणजे मी तुम्हाला एक इलेक्ट्रोस्टॅटिक सांगताना सांगितलं होतं की एक अप्पर लिमिट असते, एक लोअर लिमिट असतं. कुठून कुठपर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज ॲड करत जायचेत. मग लोअर लिमिट इथं टाईम आहे, व्हेरिएबल पॅरामीटर कोणता आहे आपला, टाईम. अँड टाईम लिमिट्स आर गिवन, लिमिट्स आर 0 to 3 सेकंड. स्मॉलेस्ट टाईम किती आहे, 0 आहे. हायेस्ट टाईम किती आहे, 3. म्हणजे आपल्याला लिमिट्स असे लिहायचे. लोअर लिमिट इथं लिहायचं, लोअर लिमिट किती आहे, 0. अप्पर लिमिट जास्तीत जास्त किती आहे, 3. इंटिग्रेशन विदिन लिमिट तुम्हाला मे बी शिकवलं असेल, तर मग इंटिग्रेशन विदिन लिमिट यूज केलं तर हे लिमिट असणार आहे 0 to 3. मग याला इंटिग्रेट करा. मी इंटिग्रेशनचा एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो, लिमिटमध्ये असेल तर कसं यूज करायचं. सपोज x⁻n हा आपला व्हेरिएबल आहे, मला याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इथं लिहितो आपण, हे इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे. इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर लिमिट असतात a to b, विदिन लिमिट a to b. कमीत कमी ती व्हॅल्यू म्हणजे एक्सची स्मॉलेस्ट व्हॅल्यू a आणि एक्सची लार्जेस्ट व्हॅल्यू b ह्या लिमिटमध्ये. हे लिमिट्स असे लिहितो आपण आणि हे विथ रिस्पेक्ट टू dxला. तर याचं इंटिग्रेशन हे आणि हे या टाईपमध्ये लिहिलं आहे मी. सो ह्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सिम्पल फॉर्म्युला जो असतो
इंटिग्रेशन म्हणजे लिमिट नसेल तर याचा फॉर्म्युला काय असतो बघा. दिस फॉर्म्युला इज x⁻n+1 अपॉन n+1. हे सिम्पल इंटिग्रेशन म्हणतो आपण याला. आणि लिमिट्स असतील तर a to b तर याला स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा आणि लिमिट्स लिहायची. इथं a इथं b. आता काय करायचं, लिमिट्स पुट करायचे असतात. एक्सची व्हॅल्यू जास्तीत जास्त b आहे आणि एक्सची व्हॅल्यू कमीत कमी a. सो फर्स्ट यूज अप्पर लिमिट. एक्सच्या जागी b यूज करायचं. b⁻n+1 डिवायडेड बाय n+1 म्हणजे एक्सच्या जागी काय यूज केलं, b. नाव यूज मायनस साईन द्यायचं, मायनसच साईन द्यायचं. ते मॅथ्समध्ये सांगतील मायनसच का वगैरे. एक्सच्या जागी नंतर a यूज करायचं आणि a किती n+1 अपॉन n+1. आणि दिस इज द ॲन्सर ऑफ दिस इंटिग्रेशन. याचं हे काय झालं, इंटिग्रेशनचं ॲन्सर झालं. लिमिट्स कसे यूज करायचे व्यवस्थित लक्षात ठेवा की याचा जर यूज केला आपण इथं इंटिग्रेशन सेपरेट करूया आपण. सो हिअर इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 to 3 t² dt प्लस, हे प्लस आहे याचं इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 to 3 1 आहे 1 into dt नाव इक्वल टू t²चं इंटिग्रेशन t⁻³ 2 + 1 असतं. x⁻n जसं आहे n+1 तसं t⁻n+1 2 + 1 3 अपॉन 3 डिवाइड बाय n+1 आहे. लक्षात आलं. लिमिट्स आहेत याला, लिमिट्स किती 0 to 3 प्लस लोअर अप्पर लिमिट लिहिली इथं. याचं इंटिग्रेशन इथं व्हॅल्यू नाही आहे याचा अर्थ याचं इंटिग्रेशन जे आहे ते t असतं. इंटिग्रेशन काय याचं t म्हणजे काय, इथं व्हॅल्यू नाही आहे म्हणजे t⁻, काय तर t⁻0 + 1 असं आलं. हे काहीच नाही ना तिथं म्हणून 0 + 1 मग t⁻1 म्हणून t. याची व्हॅल्यू t विदिन लिमिट 0 to 3. ओके म्हणजे dt चं इंटिग्रेशन t असतं. 1 नाही लिहिलं तरी चालतं आपण. dt चं इंटिग्रेशन काय t. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जसा 0 असतो तसं ही व्हॅल्यू मिळते. सो यूज लिमिट लाईक दिस. याच्यासारखी लिमिट आधी अप्पर लिमिट म्हणजे 3 यूज केलं. 3³ डिवायडेड बाय 3 मायनस 0 लिमिट आहे ते 0च येणार. हे पहिल्याचं झालं प्लस 3 अप्पर लिमिट 3 आहे 3 यूज केलं मायनस लोअर लिमिट 0च आहे आणि मग 3³ 3 त्रिक 9 म्हणजे काय येणार बघा 27/3 9 + 3 12. सो 12 कुलम इज अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोज विदिन लिमिट 0 to 3. थोडं मॅथ्स वापरून त्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. दिस इज द ॲन्सर. म्हणजे 0 to 3 सेकंड या टाईम इंटरवलमध्ये दिस अमाऊंट ऑफ चार्ज विल फ्लो थ्रू दी सेक्शन. म्हणजे इथून 3 सेकंदमध्ये इथून एवढा अमाऊंट ऑफ चार्ज काय होईल फ्लो होईल. म्हणजे किती 12 कुलम. म्हणजे चार्जची व्हॅल्यू मिळाली. पहिल्या क्वेश्चनचं ॲन्सर झालं. अँड ऑल्सो फाइंड दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चार्ज मिळाला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करता येईल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर फॉर्म्युला हा यूज करा. सो n = q/e हा फॉर्म्युला यूज करणार आपण. q इज गिवन 12 कुलम. e युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे तो 1.6 × 10⁻⁻19. अँड इफ वी सॉल्व दिस 12 डिवाइड बाय 1.6 याचा आन्सर दिलं इथं 7.15 × 10⁻⁻19. हे -19 वरती गेलं की +19 होणार आहे. एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील फ्लो होतील. हे इझी आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करणे याचा यूज करून. म्हणजे तुम्हाला हे मॅथमॅटिकली सॉल्व करता यायला पाहिजे. हे यायलाच पाहिजे. त्यासाठी थोडं मॅथमॅटिकल मेथड्स इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह याचे जर बेसिक फॉर्म्युले माहीत असतील व्यवस्थित तर हे अवघड वाटणार नाही. बाकी करंटचा फॉर्म्युला जो होता तो यूज करणं इझी आहे. लक्षात आलं असेल. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, ॲक्च्युअलमध्ये कोण फ्लो होतं, डायरेक्शन त्याची कशी, युनिट आणि मग ती स्केलर आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे. एवढा जरी पार्ट तुम्हाला आज समजला असेल तर सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ओहम्स लॉ आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट.